नमस्कार, मी परमदास जाधव. आज खरं सांगायला गेलं तर रंगपंचमी पण आहे आणि खूप असा महत्त्वपूर्ण दिवस आहे आज. त्याच्यातच सांगायला गेलं तर आज महिला दिवस पण आहे. तर महिला दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण दरवर्षी 8 मार्चला साजरा करत असतोय. तर या दिवशी महिलांच्या सन्मानाचा आणि त्याच्या आत्मविश्वासाचा आणि त्यांच्या कामगिरीचा आपण सन्मान करत असतो. कारण महिला आज पुरुषांपेक्षा काही कमी राहिलेल्या नाही. म्हणून 8 मार्चला हा जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. त्याचे महत्त्व म्हणजे असं, महिला दिनाचे महत्त्व म्हणजे असं तुम्हाला सांगतो. तर महिलांचे योगदान आज आपल्या देशामध्ये खूप आहे. कारण आज एकही अशी कोणती फील्ड किंवा एक असं कोणती आपण जॉब किंवा नोकरी किंवा कोणता व्यवसाय सोडला तर त्याच्यात महिला नाही आहे असे कोणतेच राहिलेलं नाही. आज तुम्ही कुठं पण सांगा, रेल्वेमध्ये सांगा, हवाई जहाजमध्ये सांगा, नोकरीमध्ये सांगा, कुठं पण म्हणजे जवळपास सगळ्याच ठिकाणी आज महिला ह्या राजकारणामध्ये पण आहेत. म्हणजे सगळ्याच ठिकाणी आज महिला आहेत आणि ते पण पुरुषांच्या मांडीला मांडी लावून चालत, म्हणजे पुरुष पण पुढे आणि स्त्रिया पण त्यांच्या पुढे पुढेच आहेत. म्हणजे आज स्त्रिया ह्या मागे राहिलेल्या नाही. म्हणून या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो. शिक्षण म्हणा, विज्ञान म्हणा, राजकारण म्हणा, क्रीडा म्हणा, या सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला आज ह्या आपला सहभाग दर्शवतात. आज कुठे ह्या महिला म्हणजे मागे राहिलेला नाही. म्हणून ह्या दिवशी महिलांच्या हक्काचा, त्यांचा सन्मान केला पाहिजे. म्हणून हा दिवस आज जागतिक महिला दिवस म्हणून आज साजरा केला जातो. महिला ह्या आज सगळ्याच ठिकाणी आहेत, काम करतात. म्हणून हा महिला दिवस आपण शाळेमध्ये, विद्यालयामध्ये आणि कार्यालयामध्ये आपण, आणि वाटलं तर गावामध्ये सुद्धा आपण महिलांचा कार्यक्रम घेऊन आणि सन्मान केला पाहिजे. महिलांना जागरूक केलं पाहिजे की तुम्ही पण आज कमी नाही आहात. तुम्ही पण पुरुषांच्या बरोबर चालू शकता. कारण गावामध्ये आज सुद्धा महिलांना एवढा आत्मविश्वास नाही आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागात असे हे कार्यक्रम घेतले पाहिजे, जेणेकरून महिलांना सुद्धा ते काय आहेत हे त्यांना, मी हा शब्द त्यांना टोचला पाहिजे. मी काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे. आणि म्हणूनच हा आज महिला दिवस आपण 8 मार्चला साजरा करत असतो. महिलांना आपण जाता जाता महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. त्याने पण अशीच कामगिरी इथून पुढे आपल्या समाजाच्या साठी, आपल्या देशासाठी
इथून पण पुढे जास्तीत जास्त महिलांनी काम करायला पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. धन्यवाद.